रामकृष्ण शेतकरी बांधवांनो, आज आमच्या कनेरे तालुका पावडा जिल्हा जळगाव येथील आमचे पाहुणे श्री रमाबापू यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहेत। पूर्ण नाव रमेश रामचंद्र पाटील, जे आमचे पाहुणे आहेत। आमचे ज्वारी कन्व्हर्सेशनशी पाहण्यासाठी आमचे कंपनी जोन मॅनेजर आमचे भाजपने येत आहेत। तर सर पूर्ण माहिती कंटिन्यू करते पुढची माहिती। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कर्नूल 186 ही ज्वारी शेतकऱ्यांसाठी तर वरदान ठरतेच आहे, पण आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षात दाखवतोय की खरोखर वरदान का ठरते। तर बघा शेतकरी बांधवांनो, दाणे जर बघितले तर पूर्ण एक सारखे दाणे भरलेले। दुसरी गोष्ट, मोत्यासारखे दाणे पूर्ण चमकताय। पूर्ण प्लॉट जर बघितला तर पूर्ण प्लॉट हा टेबल टॉप बसलेला आहे। आणि बघा, या बापू साहेबांनी मागच्या वर्षी सुद्धा आपली कर्नूल 186 ही ज्वारी लागवड केलेली होती। बापू साहेब नमस्कार। राम राम। राम राम। तर आजची तारीख काय आहे? आजची तारीख 7 मार्च। 7 मार्च। तर बापू, तुम्हाला आता कर्नूल 186 या ज्वारीचा जो मागच्या वर्षी अनुभव घेतला त्याच्याबद्दल तुम्ही, आणि आता ज्वारी कशी दिसते याच्याबद्दल थोडं 2 शब्द माहिती सांगा। मागच्या वर्षी आम्हाला टोकन यंत्राद्वारे एकरी 36 क्विंटलचा उतारा बसला होता। ओके। आणि ह्या वर्षी बी तसा बसेल किंवा थोडा जास्त बसेल। म्हणजे पूर्ण टेबल टॉप कमी बापू? कमी तर काही होणारच नाही, त्याच्यापेक्षा जास्त टोकन यंत्राद्वारे ज्वारी लागवड केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षी बापूंनी एका एकर मध्ये 36 क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेतलेलं आहे। आणि या वर्षी प्लॉट बघून आज असं वाटतंय की तेवढाच उतारा मागच्या वर्षी जेवढा बसला तेवढा तेवढाच बसेल। बसेल। तरी आपण पुन्हा एकदा बापूंनी उत्पन्न घेतल्यानंतर आम्ही एकदा व्हिडिओ घेऊ आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवू की याचं उत्पन्न किती आलेलं आहे। किती आहे पर ज्वारी कशी वाटते तुम्हाला? ज्वारी एकदम भारी वाटते, चांगली ज्वारी। चांगली आहे ज्वारी। तर बघा, कंस पण एक सारखे, पूर्ण दाणे मोत्यासारखे दिसत आहे। तर आपण उत्पादन ज्या दिवशी घेऊ त्या दिवशी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू। धन्यवाद बापू। धन्यवाद साहेब।